नमस्कार मित्रांनो, वारी शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. मित्रांनो, सध्या रब्बी हंगामामध्ये कांदा पीक महत्त्वाचे पीक मानले जाते. मित्रांनो, या कांदा पिकासाठी विविध फवारण्या घेतल्या जातात. तर यामध्ये मित्रांनो आज आपण देशी दारूमुळे कांद्या पिकाला खरंच फायदा होतो का याविषयी सविस्तर माहिती पाहूया. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर मित्रांनो, बरेचसे शेतकरी शिफारस करतात की आम्ही कांद्यावर देशी दारू फवारली आहे आणि त्यामुळे आमचा रिझल्ट खूप छान आला आहे किंवा आमचे कांदे खूप उत्कृष्ट असे दिसत आहेत. तर मित्रांनो, या देशी दारूमुळे खरंच फायदा होतो का? तर यामध्ये आपण जर विचार केला तर यामध्ये आपलं सायंटिफिकदृष्ट्या सायंटिफिकदृष्ट्या किंवा वैज्ञानिकदृष्ट्या जर आपण विचार केला तर कांदा फवारणीमध्ये देशी दारूमुळे काही फायदे होतात. काही जर आपण यामध्ये सविस्तर राहिलं तर पहिला मुद्दा आहे तो म्हणजे हरितद्रव्याचा. मित्रांनो, कांद्यामध्ये काळुंकी येण्यासाठी या देशी दारूचा काही प्रमाणात वापर केला जातो. ज्यावेळेस हरितद्रव्य कांदा पिकामध्ये तयार होत असतात तर यामध्ये जर आपण यामध्ये देशी दारूचा वापर केला तर यामुळे नक्कीच कांद्याची काळुंकी येते. हरितद्रव्य अन्नद्रव्य तयार होताना याचा कांदा पिकाला फायदा होतो. ज्यावेळेस प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये यामध्ये थोडे का होईना चालना मिळते आणि यामुळे नक्कीच काळुंकी येण्यासाठी मदत होते. त्याचप्रमाणे मित्रांनो, दुसरा फायदा म्हणजे मित्रांनो देशी दारू म्हणजे काय तर अल्कोहोल. आणि या अल्कोहोलचा वापर आपण जे काही विविध सॅनिटायझरमध्ये याचा यूज केला जातो. आपण इन्फेक्शन होऊ नये किंवा व्हायरल इन्फेक्शन असेल तर हँडवॉशसाठी का होईना याचा सॅनिटायझरचा वापर केला जातो. त्या सॅनिटायझरमध्ये अल्कोहोल असते आणि या देशी दारूमध्ये सुद्धा अल्कोहोल असते. तर याचा एक व्हायरल ज्यावेळेस फंगल असेल किंवा व्हायरल इन्फेक्शन असेल किंवा इतर कीटकवर्गीय असतील यांचा बंदोबस्त करण्यासाठी या देशी दारूचा नक्कीच वापर केला जातो. कारण देशी दारू ज्यावेळेस पिकावरती कांद्यावरती फवारणी केली जाते तर अशा वेळेस ज्या पिकावर पांढरी माशी असेल किंवा इतर रसशोषक कीड असेल तर यावरती ही अल्कोहोल पडल्यामुळे नक्कीच एक प्रकारची खाज येते किंवा त्वचेवरती चुनचुन झाल्यासारखे होते आणि त्यामुळे नक्कीच यावरती जी काही रसशोषक कीड आहे ती काही प्रमाणात मरते किंवा कमी होते. तर हा एक फायदा या अल्कोहोलचा आहे मित्रांनो. त्याचप्रमाणे मित्रांनो, ज्यावेळेस कांदा पिकामध्ये देशी दारूच्या फवारणीमुळे अजून एक फायदा होतो तो म्हणजे ज्यावेळेस आपला कांदा थंडी असेल तर या थंडीमध्ये करपा येणे, शेंडे करपणे हे मित्रांनो अति थंडीमुळे होत असते. कारण यामध्ये बुरशीचा अटॅक झाला असतो मित्रांनो. तर या बुरशीचा नायनाट करण्यासाठी या देशी दारूमधील अल्कोहोलचा उपयोग केला जातो मित्रांनो. ज्यावेळेस शेंडे करप होणे, अति थंडीमुळे करपा येणं, हे बुरशी व्हायरल किंवा हे बुरशी सर्व नष्ट करण्यासाठी या देशी दारूचा उपयोग केला जातो. हा एक फायदा या देशी दारू फवारणीचा मित्रांनो यासाठी आपल्याला शेतकऱ्यांना या कांदा पिकासाठी होतो. मित्रांनो, ज्यावेळेस महागडी औषधे फवारणी शक्य नसते तर अशा वेळेस गरिबांसाठी देशी दारूची एक फवारणी केल्यामुळे त्यांच्या काही प्रमाणात या ठिकाणी फायदा झालेला दिसतो. तर मित्रांनो, यावरती कुठलीही शिफारस वगैरे नाही, पण काही शेतकऱ्यांनी हा प्रयोग केल्यामुळे त्यांना फायदा दिसून आला. त्यामुळे एक शेतकऱ्यांचा आपापसातील शिफारसीमुळे ही देशी दारू फवारणीची एक संकल्पना सुचलेली आहे मित्रांनो. यामध्ये स्वस्तात मस्त का होईना या फवारणीमुळे नक्कीच थोडा का होईना फरक कांदा पिकामध्ये दिसून येतो. ज्यावेळेस मित्रांनो, या देशी दारूसोबत आपण काय मिक्स करून फवारणी करू शकतो तर मित्रांनो, यासोबत आपण टॉनिकसुद्धा मिक्स करू शकतो. कुठलंही लिक्विड स्वरूपातलं टॉनिक यामध्ये मिक्स करून फवारणी करू शकतो. त्याचप्रमाणे जर यासोबत तुम्हाला बुरशीनाशक पावडर फवारायची असेल तर तीसुद्धा यामध्ये फवारणी करू शकता. मात्र यामध्ये लिक्विड स्वरूपातील जे बुरशीनाशक आहेत तर ते फवारू नका. मात्र जे पावडर स्वरूपातील बुरशीनाशक आहेत, उदाहरणार्थ मर्जर असेल, साप असेल, रोको असेल तर हे पावडर स्वरूपातील बुरशीनाशक यामध्ये मिक्स करून नक्कीच फवारणी करू शकता. ज्यामुळे रिझल्ट खूप चांगला येतो. आणि इतर जास्त काही लिक्विड औषधे यामध्ये मिक्स करू नका, जेणेकरून मिश्रण फुटेल, संपूर्ण मिश्रण खराब होईल. तर मित्रांनो, अशा पद्धतीने ही फवारणी तुम्ही करू शकता. शिफारस नाही, मात्र शेतकऱ्यांच्या काही अनुभवावरून ही फवारणी आपण या ठिकाणी दाखवलेली आहे. ती व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. संपूर्ण पिकाविषयी माहिती व्हिडिओ आपण यामध्ये देत असतो. धन्यवाद.